नमस्कार. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुणेरी स्वादमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत आंबा आईस्क्रीम. तर एवढी गरमी सुरू झाली आहे, आंबेची मार्केटमध्ये आलेले आहेत आणि अजूनही आंब्याचा आईस्क्रीम नाही बनवला, तर मग चला आज बनवूयात आपण माझ्याबरोबर. तर हे फक्त 3 इन्ग्रीडियंट्सपासून आज आपण बनवणार आहोत. इतका क्रीमी, सॉफ्ट, मार्केटसारखा सेम टू सेम मँगो आईस्क्रीम घरच्या घरी, ते पण फक्त 3 वस्तूंपासून. तर रेसिपीला सुरुवात करूयात आपण. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट करून मला सांगा की तुम्ही रेसिपी ट्राय केली असेल तर. चला सुरुवात करूया रेसिपीला. तर सर्वात आधी मी घेतलेले आहेत इथं 2 आंबे घेतलेले आहेत मीडियम साईज. आणि त्याला आपण आता नीट थंड पाण्यात मी दीड तास मी आधी त्याला थंड पाण्यात भिजत ठेवले होते, ताकी त्यातली हीट निघून जावी म्हणून. आणि आता आपण त्याची पूर्ण सालं काढणार आहोत आणि त्याला बारीक बारीक कट करून आपण त्याचे बारीक पीसेस करून घेणार आहोत. कसेही कट केले तरी चालतात. फायनली आपण मिक्सरमध्येच लावणार आहोत त्याला बारीक व्हायला. तर बारीक बारीक कट करून घेतले की लवकर हे होईल. आता मी त्याला पूर्णपणे सोलून घेतेय, पूर्ण साल काढून घेतले. आता मी त्याला बारीक कट करून त्याचे छोटे छोटे पीसेस कट करणार आहे. आणि हा आंबा आईस्क्रीम इतका मस्त लागतो खायला. उन्हाळ्यात नक्की ट्राय करा, कारण की खूप चांगले चांगले आंबे मार्केटमध्ये येतात. इथं मी आपूस आंबा घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही केसरी आंबा, बदामी आंबा कशापासूनही बनवू शकता. आता याला बारीक बारीक चॉप करून घ्यायचे आपण आंब्याला, म्हणजे पटकन लवकर बारीक होतील, चंक्स राहणार नाही त्याच्यामध्ये. राहिले तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की ते खाताना चांगलेच वाटतात. आता आपण छानपैकी सगळं काढून घेऊयात. कोईपर्यंत सगळं आपण त्याचं हे मँगो पूर्ण पल्प काढून घेणार आहे त्याचा आंब्याचा. आता आपण त्याला घालूयात मिक्सरच्या भांड्यात. पूर्ण पल्पला आपण मिक्सरच्या भांड्यात घालून त्याच्याबरोबर आपण घालणार आहोत कंडेन्स्ड मिल्क. थोडंसं 50 ग्राम कंडेन्स्ड मिल्क घालणार आहोत. कंडेन्स्ड मिल्क नसेल तर साखर वापरू शकता, पिठी साखर. आणि इथं मी घेतलेली आहे 1 कप व्हिपिंग क्रीम. नॉन डेअरी क्रीम आहे. तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम घेऊ शकता, नाहीतर मग फ्रेश क्रीम ही नसेल अवेलेबल तर तुम्ही दुधावरची मलाई जी असते साय, ती आदल्या दिवशीच काढून ठेवा आणि ती वापरा. मिक्सरच्या भांड्यात डायरेक्टली लावलं आंब्याबरोबर तरी चालेल, म्हणजे ते पूर्ण एकजीव होऊन निघेल. आता ह्याला मी सॉफ्ट पीक तोपर्यंत ह्याला मी फेटून घेते. हे बघा आता सॉफ्ट पीक आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण जो आंब्याचा प्युरे बनवलेला आहे तो ह्याच्यामध्ये ऍड करूयात. आणि हा आईस्क्रीम इतका क्रीमी होतो ना मार्केट सारखा, एकदम सॉफ्ट आणि क्रीमी. अजिबात आईस क्रिस्टल होणार नाही, काय नाही, तोंडात घालताच विरघळणारा आईस्क्रीम आहे पूर्णपणे. आता मी मिक्स करून घेतलेला आहे हे. आता आपलं मँगो बेस रेडी आहे. आता त्यात आपण ऍड करूयात थोडेसे ह्याच्यामध्ये. आता आपण हे करूयात, ऑलरेडी मी ट्रे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात पूर्ण ट्रेमध्ये. तुमच्याकडे जर डब्बा असेल एअरटाईट डब्बा तर त्यामध्ये घाला सगळं पूर्ण आपलं मँगो बेस. त्याला चारी बाजूनी पूर्णपणे सगळीकडे सारखं फिरून घ्या, म्हणजे तो पूर्ण निघतानाही व्यवस्थित निघेल. आता त्याच्यावरनं मी ऍड करते थोडीशी, मी क्रीम बाजूला ठेवली होती ती मी क्रीम आता ह्याच्यावरनं ऍड करते फक्त डेकोरेशनसाठी म्हणून. मग त्याचा कलर चांगला दिसेल, येलो व्हाईट. हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं असेल. मी आपल्या मुलांना छान दिसावं म्हणून मी हे करतेय, की जरा बघताना ही कुठलीही वस्तू आपण बनवली काहीतरी खाण्याची तर ती दिसायला सुंदर असेल तर मुलांना अजूनच इंटरेस्ट येतो खाण्यामध्ये.
त्याच्यावरनं मी थोडासा मँगो पल्प ठेवला होता बाजूला, तो पण मी त्याच्यावरती ऍड करतेय. आणि एक टूथपिकच्या ह्याच्याने मी त्याला फक्त असं लाईन्स मध्ये हे करते, म्हणजे त्याचं जरा डिझाईन आल्यासारखी येईल त्याच्यावर. आता सुंदर दिसतंय ना आईस्क्रीम आपला, मार्केट पेक्षाही भारी दिसतोय आणि खायला तर खूपच मस्त लागतोय. नक्की ट्राय करा आणि मला रेसिपी आवडली असल्यास तर नक्की सांगा कमेंट करून की तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटतायत. भरपूर रेसिपीज ॲड केलेल्या आहेत आम्ही. राजभोग आईस्क्रीमचीही केलेली आहे, चॉकलेट आईस्क्रीमचीही केलेली आहे, हेल्दी चॉकलेट शुगर फ्री चॉकलेटची पण केलेली आहे, शुगर फ्री चॉकलेट आईस्क्रीमची पण केलेली आहे. तर नक्की पहा ते सगळे व्हिडिओ आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आता वरनं मी थोडेसे आंब्याचे थोडेसे पीसेस ठेवले होते ते ॲड करतेय, म्हणजे आपला आईस्क्रीम दिसायला खूपच सुंदर दिसेल. आणि खाताना हे चंक्स जे मध्ये मध्ये येतील ते खूपच चांगले लागतील. आता त्याला आपण क्लीन रॅपनी हे करून ठेवूयात, रॅप करून, म्हणजे कसं आहे सरफेस टचिंग करा आईस्क्रीमला चिटकून, म्हणजे आईस क्रिस्टल होणार नाहीत त्याच्यात. तसेही आपल्या आईस्क्रीम मध्ये होणार नाहीत, पण तरीही तुम्ही कव्हर करून ठेवलं तर जास्त गार नाही होणार आणि आईस क्रिस्टल पासून आपण आईस क्रिस्टलला अवॉइड करू शकू. त्याला पॅक करून आपण नीट फ्रीजर मध्ये ठेवूयात 8 तासासाठी. चला आता मी फ्रीजर मध्ये ठेवते 8 तासासाठी. 8 तासानंतर पाहूयात आपला आईस्क्रीम कसा झालेला आहे. आता हे बघा, दुसऱ्या दिवशी मी काढलंय आईस्क्रीमला आणि तो पूर्णपणे व्यवस्थित सेट झालेला आहे. आता दिसायलाही मस्त यमी दिसतोय, लगेच खावंसं वाटतंय. रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब. हे बघा मी सर्व करायला काढून घेते आईस्क्रीम. एकदम सॉफ्ट झालेला आहे बघा, तुम्ही टेक्स्चर पहा त्याचं किती क्रीमी आहे, एकदम मार्केट स्टाईल सारखं. वरनं थोडे बदाम आणि पिस्त्याचे काप घालून त्याला मी डेकोरेट करतेय. तुम्हाला जसं आवडेल तसं सजून तुम्ही सर्व करा. आहे ना मस्त रेसिपी, एकदम इझी, लगेच फटाफट बनणारी रेसिपी आहे. आपल्याकडे आपल्या चॅनलवरती सगळे फटाफट आणि इझी